ते माणूस त्या परिसरामध्ये नाही, आता परळी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये नाही. रिटायर झाल्यावर ते डेप्युटी इंजिनियर राहायला पाहिजे तिथं. किडनीचा काहीतरी आजार झालता म्हणले किरकोळ, अगोदर एकदम टाईट होता, पण हे बिल उचलून दिल्याच्या नंतर लगेच किडनीचा आजार त्याला झाला. काय बोलतो मला असं बोलत तुमच्याबद्दल वक्तव्य केलं अजित पवार ते बोलू शकतात. अजितदादा हे 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले. सुरेश धस ते मला म्हणू शकतात, माझा एकेरी उल्लेख करू शकतात. त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे. अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे, माझं 54च वय आहे. मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे बोलले काय, किंवा जास्त जोरात बोलले काय, त्याचं मला काही वाटत नाही. मी त्यांच्या बरोबर असताना बोललेले. मी सांगतो ना, अजितदादा रागारागात बोलतात, पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही. पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो. मी फक्त फडणवीस, नड्डा, शहा झालं ते मी बोललो ना, ते बरोबर आहे. दादा बोलतात ते बरोबर आहे. फडणवीस साहेबांशी बोलू शकतात, नड्डा साहेब ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहे. ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल, मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही. माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता, मी माफी मागितली होती. आणि ते जे आहेत ते बरोबर आहे. नड्डा साहेब, अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे ते बोलू शकतील. बाकीच्यांना, आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही. आम्ही सुद्धा नाही केली. मी कुठं राजीनामा केला, फक्त एवढं म्हणतो, ही एवढ्याला कसं काय उचललं, एवढं म्हणणं आहे बाबा. आता याचं उत्तर द्या म्हणा एक्स पालकमंत्र्यांना. हा बोला. आता ते तुम्हीच बघून घ्या ना, त्याच्यात कंत्राटदार कोण आहे काय, एवढं कुठं बघत बसावं. काही काय मजूर संस्था आहेत, काही गुत्तेदार आहेत, त्यांचे नावं तुम्हीच बघा. पीडीएफ दिल्यावर काय अडचण आहे तुम्हाला? पीडीएफ दिल्यावर गुत्तेदार कळेल, हे कळेल, ते कळेल, कोणाच्या नावावर आहे काय आहे. आणि हे पसारा थोडा आहे का, हे लय मोठा पसारा आहे. हा, कामांचे याद्या आहेत, काही ठिकाणी लाखात पैसे उचललेत, काही ठिकाणी कोट्यात उचललेत. ठीक आहे. हे पहिलं जे हे आहे 30/12/2021 ते 31/3/2022 या कालावधीत भाऊ किती पैसे उचलले? 70 कोटी ना पहिल्या टप्प्यात, 37 कोटी. 37 कोटी हे लास्टला आहे. ते 37 कोटी 70 लाख पहिल्या टप्प्यात. उद्या डेप्युटीची बैठक आहे आणि पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा उद्या येत आहेत. पंकजा मुंडे सोबत आहे, धनंजय मुंडे सोबत आहे, तुम्ही राहणार हो. त्या आधीच तुम्ही हा घोटाळा काढला. मी आधी काय डेप्युटीसीच्या आधी काढला नाही, माझ्याकडे आता पोहोचला, आज दुपारी पोहोचला. जे जे कोणी त्या परिसरामध्ये त्यांच्यावरती समजा प्लीज असतील लोक, ते प्लीज असलेले लोक कागद आणून देतात माझ्याकडे आणि त्याच्यावरती मी बोलतो. आता महादेवराव मुंडेंचा मर्डर झालेला सुद्धा मला बाहेरून थोडीच अमेरिकेतून कोणी नाही सांगितला, परळीतल्याच लोकांनी सांगितला. कारण महादेव मुंडेंच्या मिसेसचं स्टेटमेंट मला वाटतं तुम्ही घेतलेलं आहे. त्याचं लेकरू रडतंय. अजूनही महादेव मुंडेच्या 15 महिन्याच्या नंतर सुद्धा एकही आरोपी पकडला गेलेला नाही. पण ही माहिती ज्यावेळेस आली, डीपीडीसी उद्या आहे का नाही का याचा काय संबंध आहे याच्याशी? जे जे माझ्या पुढे ज्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेन. 73 कोटी रुपये उचलणं म्हणजे भाजपाला नाही राव, लय अवघड आहे. इतकाले पैसे कसं काय उचलू शकतात? 73 कोटी मध्ये मला वाटतं एखादा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण झालं असतं त्याचं, नाही तर अख्ख्या जिल्ह्याच्या शाळा बांधता आल्या असत्या, अख्ख्या जिल्ह्यामध्ये
अंगणवाड्याचा पत्त्या नाही आमच्या, शाळा खोल्या नाही, सगळ्या बांधून झाल्या असत्या ना. ते कशाला रस्त्यावर पैसे खर्च करायचे, आणि ते बी बोगस उचलण्यासाठी. इतकाले बोगस उचले तर सर, बोगस मान्य करू, लाख लाख रुपयाचं उचललं, 25,000चं उचललं, 25 लाखाचं उचललं. हा, 25 पैसे सुद्धा उचलता येत नाहीत, 73 पैसे बोगस उचल